प्रॉब्लेम झाला आहे. तर नेमका आहे ना GoPro चार्जिंगला लावला तर GoProची चार्जिंगच झाली नाही. काय झाली ते नाही समजलं मला. बायपासला आपण येऊन पोचलो आहे. चाळीसगावमध्ये 5 किलोमीटर आहे. संभाजीनगर 110 किलोमीटर आहे. बघू शकता तुम्ही किती खतरनाक ॲक्सिडेंट झालेला आहे. नंबर असा रस्ता लागलेला आहे जो की हे बघू शकतो तुम्ही संपूर्णपणे ग्रीनरी झालेली आहे. हेच मी 15 दिवसापूर्वी आलो होतो. मंदिरात वाटतंय हे बघू शकतो तुम्ही किती भारी आहे. ब्लॉगमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आणि मी निघतो आता संभाजीनगरसाठी, जे की मी वेडिंग शूटसाठी चाललो आहे. आणि पूर्ण ट्रॅव्हलिंग असणार आहे जे की सगळ्याच्या संभाजीनगरपर्यंत आहे. आणि उद्या आपलं वेडिंग शूट आहे. उद्यानंतर आपण परत उद्या आणि परवाचं शूट झाल्यानंतर परत आपण धुळ्याला येणार आहे, जे की आपलं पुढचे शूट धुळा आणि पिंपळगाव येथे असल्यामुळे आपल्याला परत धुळ्याला येणं आहे. आजच्या ब्लॉगमध्ये दाखवतो तुम्हाला संभाजीनगरला जाताना काय काय लागतं रस्त्यात आणि काय काय बघायला भेटतं हे सगळं तुम्हाला आज दाखवतो. आपला एक प्रॉब्लेम झाला आहे, पण नेमकं आहे ना GoPro चार्जिंगला लावला पण GoProची चार्जिंगच झाली नाही. का नाही झाली ते नाही समजलं आहे मला आत्तापर्यंत. आणि मॉर्निंगचा व्ह्यू बघू शकता तुम्ही आपल्या इथला. ते बघा मॉर्निंगचा व्ह्यू. आणि आता मी थोड्या वेळात निघतो आहे संभाजीनगरसाठी. आपली तयारी वगैरे तर सगळं करून झालेलं आहे. बॅग वगैरे पॅक करून झालेलं आहे. कॅमेरा बॅग तर आपण घेऊन चाललो आहे. कपड्याची बॅग घेऊन चाललो आहे. कॅमेरा आपल्याला तिथं अवेलेबल होणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला जाऊन फक्त तिथं जाऊन शूट करणं आहे. तर आता मग निघतो, भेटतो तुम्हाला गाडीवर. तयारी वगैरे करून निघालो आहे. बाईक पण वॉश वगैरे करून ठेवली आहे आपली. सगळं वॉशिंग वगैरे झाली. आता फक्त निघायचं. ऑलरेडी आपल्याला निघायचं होतं 6 वाजता आणि आता टाईम झाला आहे 7:30. तर आपल्याला कमीत कमी 11 साडे11 वाजतील पोचायला. पण ठीक आहे. पण आहे ना धुळ्याच्या बाहेर निघालो आहे आता. धुळे सोडून आपल्याला एक 5 ते 6 किलोमीटर झालेले आहे. यावेळेस मी धुळ्यातनं बाहेर निघतानाचा काही व्हिडिओ काय बनवला नाही आहे, पण आता आपण एक 2 मिनटात संभाजीनगर रस्त्याला लागणार आहे, जो की धुळे सोलापूर हायवे. गाडीत पेट्रोल पण टाकायचे, पेट्रोल पण संपले गाडीतले. आणि 2-3 दिवस आपण घरी नसल्यामुळं गाडीत पेट्रोल टाकलेले नाही आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला गाडीत पेट्रोल पण टाकून घ्यायचे आहे. आपण आता लागलो आहे संभाजीनगर रस्त्याला. संभाजीनगर इथून 154 किलोमीटर आहे आणि हा आपला प्रवास राहणार आहे 154 किलोमीटरचा, म्हणजे 3 तासाचा. 3 तास नो त्रास, फुल्ली एन्जॉय. सोलो राईड करतोय आपण, कोणीही नाही आपल्याबरोबर. हे सोलो राईडची पण एक वेगळीच मजा आहे नाही का. आता आहे ना आपल्याला एकच टेन्शन आलेलं आहे, आपल्याला पेट्रोल पंप मिळतो का नाही मिळतो. जर पेट्रोल पंप नाही मिळाला आपल्याला तर आपले भयानक हाल होणार आहे, भयानक. अशा पद्धतीने आपण पूर्णपणे धुळे सोडलं आहे आणि आपण आता आलो आहे पेट्रोल पंपावर. आणि आपण पेट्रोल टाकून घेऊया. सगळ्यात आधी पेट्रोल टाकणे इम्पॉर्टंट आहे आपल्याला. एक नंबर तुझी कंबर तुझा. पुढच्या प्रवासाला सगळं झालं. आता मेन तर पेट्रोल होतं आपलं, आणखी पेट्रोल भेटणं आपल्याला खूप गरजेचं होतं आणि पेट्रोल आपल्याला भेटलं आहे. आता जर आपल्याला कुठं रस्त्यात मेकॅनिकल भेटला तर आपल्याला आहे ना चेन टाईट करून घेणं आहे. चेनचं काम सगळ्यात आधी करणं आहे आपल्याला. चेनीचा खूप आवाज येतो आहे, खाट खाट कुट कुट खिट खिट कुट कुट खाट फुकटा. मस्त अशी रेल्वे क्रॉसिंग लागली जी की चालू नाही आहे, बंद आहे. आणि समोर बघू शकतो की पुलाचं काम चालू आहे. ह्या पुलाचं काम चालू होताच मला तरी असं वाटतं का जो की हा गावातनं रस्ता चालला आहे. गावाचं नाव पण नाही बघितलं मी काय.
त्या गावातनं बायपास येतो. तो रस्ता झाल्यानंतर आता ताणच नाही राहणार असं वाटतंय मला डायरेक्ट. कारण की एक नंबर रस्ता आहे डायरेक्ट. पण फक्त हा एवढाच 3 ते 2 किलोमीटरचा पॅच आहे गावातनं. तो थोडासा रस्ता खराब असल्यामुळं खूप हळू चालावं लागतं आहे. एक सांगायचं म्हटलं तर आपल्याला रस्त्यात ना खूप सुंदर असा घाट लागणार आहे. त्या घाटात आपल्याला काय काय बघायला भेटतं हे बघू आपण. मी तो वाट बघतोय कधी येणार आहे तो घाट आणि कधी तो नजारा बघायला भेटेल मला. अतिशय सुंदर असा नजारा बघायला भेटतो. व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे तिथून दिसायसाठी. समोरचं जे घर आहे ना ते एकदा बघू शकता तुम्ही, काय भारी दिसतं. एक मस्त आजूबाजूला शेत आहे आणि शेतात छोटंसं मस्त बंगला बांधला आहे त्यांनी. हे बघा एक नंबर बांधला आहे नाही का डायरेक्ट. हे बघा फार्म हाऊस टाईप बांधलेलं आहे. पावसाचं वातावरण आहे, ऊन एकदम कमी आहे, गरम अजिबात लागत नाही आहे. 2 दिवसापूर्वी पाऊस पडून गेल्यामुळे चिल्ड वातावरण, एकदम चिल्ड मस्तपैकी एकदम गार. चाळीसगाव बायपासला आपण येऊन पोचलो आहे. चाळीसगावमध्ये 5 किलोमीटर आहे. संभाजीनगर 110 किलोमीटर आहे. आणि मला प्रश्न पडला आहे की आतून जावे की बाहेरून जावे. मला असं वाटतं आहे की आतला रस्ता निवडावा. पण नको वाटतंय आता मला. नको वाटतंय. रस्ता जर खराब असेल तर खूप बोर होणार मी. हा रस्ता चांगला आहे त्याच्यामुळे आपण असा निर्णय घेतलेला आहे की आपण बायपास करून बाहेरूनच फिरून जाणार. कुठेतरी आता मस्त ना की चहा भेटली पाहिजे. चहा प्यायची खूप इच्छा आहे. आतून इच्छा आहे, मनापासून इच्छा आहे चहा प्यायची. आपण तर जास्त चहा घेत नाही पण तरी चहा पिण्याची खूप इच्छा आहे. और बघू शकता तुम्ही किती खतरनाक ॲक्सिडेंट झालेला आहे. एक पूर्णपणे कंटेनर हा रस्त्याच्या खाली पलटी झालेला आहे. हे बघू शकता तुम्ही. आणि हा ॲक्सिडेंट आज सकाळीच झालेला वाटतो. हे बघा पूर्णपणे गाडी रस्त्याच्या खाली उतरली आहे. खतरनाक असा ॲक्सिडेंट झालेला आहे. सुदैवानं ड्रायव्हरला काहीच झालेलं नसेल आपण असंच समजू शकतो, अशी आशा बाळगू शकतो. पण ॲक्सिडेंट बघितला असेल तुम्ही किती खतरनाक झालेला होता. डायरेक्ट पूर्ण कंटेनरच खाली रस्त्याच्या खाली उतरला आहे. चल ना बाबा, चल ना चल ना. कोणाची वाट पाहतोय भाई? तुला घ्यायला येत आहे कोणी? काय करतोय तू? असं का गाडी चालवतोय? इथे ना रस्ता खूप खराब वाटतोय मला नाही का. म्हणजे ना एकदम खतरनाक खराब आहे डायरेक्ट. खतरनाक. कुठे जाणार आहे रे तू? इंडिकेटर मारशील काय? काका मोबाईल यूज नका करू गाडी चालवताना ओ यार. चला. खराब रस्ता खराब रस्ता खराब रस्ता. ही आपल्या महाराष्ट्राची शानच आहे, ते तुम्हाला पण माहिती आहे बरोबर का नाही. कारण की हे रस्ते फक्त महाराष्ट्रातच बघायला भेटतात. या 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 अंगावर या या. रस्ता आहे ना एकदम मक्खन असा रस्ता लागलेला आहे. खूप वेळानंतर आपल्याला हा रस्ता असा बघायला भेटला आहे. आणि समोरचा व्ह्यू पण बघू शकता तुम्ही, काही जबरदस्त आहे. आपल्याला जसा पाहिजे तसा रस्ता लागलेला आहे. 6 लेन हायवे आणि आपल्या गाडीने पण मस्त असा पिकअप पकडला आहे. आणि गुन्या गावाची गुन्या राजाची रे बैल गाडी ओ. आली ठुमकत आली नाचत कशी ठुमकत रे गाडी. चला एक नंबर. गाडीने मस्त आता स्पीड पकडलाय आपला. 90च्या स्पीडला आपण गाडी घेऊन चाललो आहे. 90वरून 100 वरून डायरेक्ट काटा तोडून डायरेक्ट 200 बुंग कसा. आणि समोर एक छोटंसं वॉटर पार्क पण बघू शकता. एक छोटंसं वॉटर पार्क आहे जे की तुम्ही चाळीसगावच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला आनंद घेता येईल त्याचा. फुकट प्रमोशन करतोय आपण, फुकट.
तर घाट लागल्यानंतर पण तुम्हाला घाटाचा आनंद देतो मी. काय बघायला भेटतं, काय दिसणार आहे, ते सगळं दाखवतो मी तुम्हाला आता आपल्या ब्लॉगमध्ये. तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि ब्लॉग कसे वाटले ते नक्की सांगा. जर मजा आली तरी सांगा, मजा नाही आहे ते तरी सांगा. जे चेंजेस करता येतील आपण तसे चेंजेस करू. हे सगळं चाललं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. तुम्हाला जे दाखवायचं आहे तेच नक्की दाखवणार मी. नक्की कळवा, कमेंट करा आणि आपल्या इंस्टाग्राम हँडलला पण फॉलो करा. आपलं इंस्टाग्राम हँडल आहे MB's बकेट लिस्ट, त्याला पण फॉलो करा. तर तुम्ही सुंदर असा रस्ता लागलेला आहे आपल्याला आणि आपण त्या रस्त्याने प्रवास करणार आहे. आपल्याला चहा प्यायची होती पण चहाला जसा पाहिजे तसा हॉटेल भेटलेलं नाही किंवा चहाची टपरी भेटलेली नाही आपल्याला. पण एक नंबर असा रस्ता लागलेला आहे जो की तुम्ही आनंद घेऊ शकता रस्त्याचा. बघू शकता का काय जबरदस्त व्ह्यू आहे समोरचा. आणि थोड्याच वेळात आपण घाट चढणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सुंदर असा घाट चालू झालेला आहे आणि आपण घाटाच्या दिशेने प्रस्थान करतोय. घाट चढायच्या दिशेने प्रस्थान करतोय आपण म्हणायला गेलं तर. आणि अशा पद्धतीने सुंदर असा रस्ता आणि तिथून आपण जाताना व्ह्यू बघू शकता तुम्ही. काय एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर. सोलर पॅनल बघू शकता की पुऱ्या भारताचे सोलर पॅनल इथं लावलेले असं मला तरी वाटतंय. पूर्ण भारताचे ते बघा समोर जबरदस्त आहे. मी तुम्हाला दाखवतो, इकडे गाडी लावतो त्याच्यानंतर समोर येतो तुम्हाला दाखवतो व्ह्यू दाखवतो मी तुमच्यासाठी. काही पण कसं तुम्ही सांगताल तसं. हे बघा, हे बघू शकता तुम्ही समोरचा व्ह्यू बघा. एक नंबर व्ह्यू आहे. सोलर पॅनल लावलेले पूर्णपणे. आपण मस्त आता घाटात येऊन आणि तुम्हाला माझ्या मागचा व्ह्यू दाखवतो. एक नंबर व्ह्यू आहे नाही का, एक नंबर. बघा जबरदस्त व्ह्यू आहे. पूर्णपणे ना सोलर पॅनल लावलेले नाही का. बघू शकत असेल तुम्ही. मला की हा आपल्या महाराष्ट्रातील बघा इकडच्या साईडला व्ह्यू बघू शकता तुम्ही. खतरनाक व्ह्यू आहे. आणि अजून तरी आपल्याला एक तास लागणार आहे. एक तासात आपण संभाजीनगरला पोचून जाणार. हे बघा आपली बाईक. चला आता मग आता एक सुंदर असा व्ह्यू दिसला मला. हे बघा त्यासाठी मी परत गोप्रो चालू केला आणि खतरनाक टर्न आहे बघा. इथे खतरनाक टर्न होता, खतरनाक. हीच ग्रीनरी मागच्या 15 दिवसापूर्वी मी आलो होतो त्यावेळेस काहीच नव्हतं, काहीच. आता तुम्ही बघू शकता ही ग्रीनरी. काय एक नंबर झालेला आहे व्ह्यू, एक नंबर. हे बघा, हे बघा, याचा एक वेगळाच आनंद आहे बघण्याचा. आणि हेच जर तुम्ही ना सगळं मागच्या 15 दिवसापूर्वी जर बघितलं, मागच्या 15 दिवसापूर्वी बघितलं असताना तर वेगळंच दिसलं असतं नाही का तुम्हाला.
शकता तुम्ही किती एक नंबर आहे. पूर्णपणे ग्रीनरी झालेली आहे. हेच मी 15 दिवसापूर्वी आलो होतो, त्याचा पण फोटो मी तुम्हाला दाखवल. इथला मी एक व्हिडिओ घेतला होता. हे पूर्णपणे आहे ना सुकलेलं होतं आणि एक 15 ते 20 दिवसात फक्त 2 ते 3 पाऊस झाले. त्या पावसात तुम्ही बघू शकता पूर्णपणे ग्रीन झालेलं आहे आणि जबरदस्त वातावरण झालेलं आहे. एक नंबर. समोर मस्त धूर निघतोय, पाणी आहे, ग्रीनरी आहे. लोकेशन एकदम जबरदस्त आहे. बघायला पण भारी वाटतंय. मस्त वाटलं एकदम. पाऊस चालू पाहिजे होता फक्त. आता असं वाटायला लागलेलं आहे मस्तपैकी. मस्त पावसातनं या रस्त्याने जायची मजाच वेगळी आहे. हे बघू शकता तुम्ही पूर्णपणे ग्रीनरी आणि वाट बघत होतो आपण फक्त पावसाची. पाऊस असता तर अजून भारी बघायला भेटला असता, अजून भारी लुक आला असता, मजा आली असती, फील झाला असतं. फील आपल्याला अजून वेगळ्या प्रकारे. तरीसुद्धा भारी वाटलं आपल्याला हे बघून. मजा आली खरं सांगायचं म्हटलं तर. हे बघा रस्त्याचा आनंद घ्या फक्त तुम्ही. आता व्ह्यू बघा फक्त. हे बघा मस्त व्ह्यू आहे. पूर्ण ग्रीनरी असल्यामुळे ना बघायला पण भारी वाटतं. गाडी चालवायला पण मजा येते नाही का. तेच जर ग्रीनरी जर नसती ना तर गाडी चालवायला मजा नसती आली. पूर्ण असं शांत कंटाळा आल्यासारखं झालं असतं मला पण. पण ग्रीनरी असल्यामुळे नाही. माकड बघा, माकड 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 माकडं वगैरे लागले. मी आता आहे ना चाललो होतो, हायवेला होतो. हे बघा हायवेला आहे आणि ना मागे पण बघू शकतो तुम्ही. मला आहे ना रस्त्यात आहे ना शंकराची पिंड दिसली, जी की मला मंदिरच वाटतंय. आणि हे बघू शकतो तुम्ही किती भारी बघा. हे बघा पूर्ण घराच्या वर. आणि हा जो रस्ता आहे ही जर तुम्हाला बघायची असेल तर हा वेरूळ घृष्णेश्वरला जातो. खुलताबाद दौलताबाद त्या साईडला जायचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याला आपल्याला ही पिंड दिसली. मी लांबून बघितलं, मला समजलं नाही पहिले, पण ज्यानंतर मी थोडंसं पुढं आलो ना त्याच्यानंतर मला ती दिसली. त्याच्यामुळे मी थांबलो, तुम्हाला पण दाखवूया. काहीतरी मस्त नवीन बघायला भेटलं. ते दिवस आपण सगळं काही बघितलं होता, ही जी पिंड आहे ना नवीन बघायला भेटली आपल्याला. आणि हाच तो रस्ता जो की घृष्णेश्वरला जातो आणि वेरूळच्या लेणीला जातो. चला तर मग भेटतो तुम्हाला आता पुढे जर काही रस्त्यात लागलं तर ते पण दाखवतो. हॅलो गाईज, आपण आता आहे ना अशा ठिकाणी येऊन थांबलोय की जिथून आहे ना आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील एक दुर्ग दिसतो आणि त्या दुर्गाचं नाव आहे देवगिरी. आज तो समोर देवगिरी किल्ला कोणालाही जिंकू शकले नाही. आणि हे बघा हायवे पासून तुम्हाला एक 5 मिनिटाच्या अंतरावर दिसेल तो. फक्त तुम्हाला जर जायचं असेल तर मागच्या साईडने टर्न आहे त्याला जायला. खुलताबाद रस्ता आहे, तिथून त्याला जायला रस्ता आहे. आणि हा तो किल्ला आहे जो की शिवाजी महाराजांच्या काळातील आहे आणि त्याला कोणीही जिंकू शकलं नाही आहे. आणि त्याचबरोबर इकडे जर खाली बघितलं तुम्ही, आता पावसाळा चालू होणार आहे, त्यासाठी पेरणी वगैरे चालू झालेली आहे. ट्रॅक्टर वगैरे असं शेतकऱ्यांचं काम चालू झालेलं आहे. सगळे शेतकरी बांधव कामाला लागलेले आणि इथून असा मस्त व्ह्यू भेटतोय तो. आणि समोर लगेच आपल्याला देवगिरी किल्ला दिसतो. तुम्ही कधी देवगिरी किल्ल्याला आला आहे की नाही, जर आला असाल तर कमेंटमध्ये हो टाका. नसेल आला तर नक्की बघायला या, खूप सुंदर आहे. आणि मी पण जर फ्री टाईम काढून जर आलो संभाजीनगरला तर नक्की या किल्ल्याची व्हिडिओ बनवल आणि तुम्हाला पण दाखवल कसा आहे आतून. पूर्ण ब्लॉग तुम्हाला बनवल, सेपरेट ब्लॉग बनवल या किल्ल्याचा. 5 मिनिटात आपण पोहोचणार आहे. सध्या आपण बायपासवरून सोलापूर हायवेला आहे. बायपासला आहे सोलापूर हायवेच्या. आणि तिथून आत गेल्यानंतर नीरजच्या घरी, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं बायपास जाऊन खाली उतरायचं आहे. खाली उतरल्यानंतर मस्त असा राईट टर्न घ्यायचा. राईट टर्न घेतल्यानंतर आपण डायरेक्ट त्याच्या घरी पोहोचणार आहे. त्याचं घर इथून जास्तीत जास्त 2 ते 3 किलोमीटरला आहे, जास्त काही लांब नाही घर. त्याच्यामुळे हे बघा हा जो रस्ता आहे
इकडून चढून मला असं वाटतं का एकदा लोकेशन मागून घ्यावं आपण, कारण की कसं आहे चुकलो तो विषय होऊन जाईल. चलो चलो रे मित्रा. की आपण थोडंसं पुढे निघून गेलो होतो नाही का, तर आपण परत रिटर्न आलो आहे. रिटर्न चाललो आहे. CNGची लाईन बघू शकता तुम्ही. हे बघा CNGची लाईन केवढी मोठी CNGची लाईन. अरे यार आता एक 5 मिनटात आपण मस्तपैकी घरी पोहोचणार. चलो 2 मिनटात आलो आहे आपण आता सोसायटीत. नाही काही विषय नाही, लावली ना गाडी. हां बॅग नाही ना आज, काही विषय नाही. आज मोठी बॅग नाही ना, त्याच्यामुळं आज काही विषय नाही बाई. हां आहे का, आलोच. बघू शकता आपला अवतार खतरनाक. साधी बॅग घेऊन आलोय आपण आणि कोणाचा तरी फोन येतोय आपल्याला, पण ठीक आहे काही विषय नाही. आता बघू जर जमलं तर लगेच. भाई लोग हॅलो वाईज, फायनली आपण संभाजीनगरला पोचलो आणि पोचल्यानंतर थोडासा आराम वगैरे केला, फ्रेश वगैरे झालो, झोपलो होतो थोडासा. झोपल्यानंतर आत्ता उठलो एक 10 मिनटापूर्वी आणि समोर एक व्ह्यू बघितला, तर म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू. व्ह्यू काय एक नंबर दिसतोय बघा. आणि आपण 4th फ्लोअरला आहे आणि समोरचा सनसेटचा व्ह्यू आहे, एक नंबर दिसतोय. पावसाचं वातावरण असल्यामुळं पूर्ण सनसेट दिसत नाही, पण ठीक आहे. पावसाचं वातावरण असल्यामुळं काय पूर्ण सनसेट दिसत नाही. आणि एक नंबर लोकेशन आहे, मजा आली. ट्रॅव्हलिंग करून पण मजा आली मला. थोडंफार बोर झालो, येताना झोप लागत होती, चहा वगैरे घेतली. पूर्ण ब्लॉग तुम्ही बघितला असाल. कसा वाटला ब्लॉग, काय वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि एकदा परत हा व्ह्यू बघा, व्ह्यूचा आनंद घ्या.